का हो तो पप्पा कोण झाला? पप्पा कोण झाले? काय चांगलंय. वेलकम बॅक टू प्रियम ब्लॉग्स. आणि आज आहे तारीख 5. हे दे हां सर लावू दे. आज आहे तारीख 5 आणि आज सुट्टीचा दिवस आहे. तर सकाळी उठून आपलं सगळं आवरलेलं आहे, नाश्ता पाणी करून झालेला आहे. आणि एक गोष्ट आहे, ओम पप्पा झालेला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मी पप्पा झाला. तो कसा काय झाला काय माहिती, त्याचं त्यालाच माहिती. हे बघ बेटा तू काय झाला? मोठा पप्पा. पप्पा नाही, मोठा पप्पा झाला. तो कसा काय झालाय काय माहिती. त्याला आपण असं म्हणतो ना की आता तू शहाणा झाला, आता तू मोठा झाला, तर तो म्हणतो मी मोठा झाला, मी मोठा पप्पा झाला असं म्हणतोय. आणि आता सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आपलं. आजची सुट्टीचा दिवस, तर सगळं थोडंसं क्लिनिंग वगैरे मध्ये जाईल कदाचित. तर असं सगळं आजचं रुटीन आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी गणपती विसर्जनाचा ब्लॉग बघितला असेल. अमृत सिद्धी गणपती विसर्जनाचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, आणि नसेल बघितला तर प्लीज ह्याच्यामध्ये जाऊन बघा. आज शेवटचा दिवस आहे गणपतीचा, आणि उद्या आपले गणपती बाप्पा जाणार आहेत. ठीक आहे. तर हे आमची गॅलरी अशी, आणि इथे जाळ्या आधी नव्हत्या, आता बऱ्यापैकी मोकळी दिसते. म्हणजे आधी आहे ना इथे असं खूप सामान होतं. असं वरती पण नवीन केलेलं आहे. तुम्हाला असं इकडनं दाखवते है ना, असं वरती केलेलं आहे. इकडे फॅन बसवला आहे. तर आधीची गॅलरी जी होती ना ती अशी नव्हती. तर आता हा असा व्ह्यू आहे. पण तरी पण बऱ्यापैकी तिथे अजून क्लिनिंग वगैरे करायचं राहिलं आहे. इथे ह्या वॉलवरती ना आपण बाळाचे चार्ट लावणार आहे. असं 1 2 3 वगैरे, ऑरेंज फ्रूट्स, फ्लावर्स वगैरे असं सगळं लावणार आहे. आणि या गॅलरीला आधी हे नव्हतं, जाळ्या वगैरे नव्हत्या, तर हे सगळं जाळ्या वगैरे बसवून घेतलेल्या आहेत नंतर. तर हे असं थोडंसं बऱ्यापैकी दिसतंय, बऱ्यापैकी दिसतंय. इथे फॅन वगैरे पण आपण ऑन वगैरे होतो. कूल, व्हेरी गुड. आता हा आहे ना इथेच खेळत बसणार आहे है ना. बेटा तू कोण झाला? कसा काय झाला तू? मोठी पॅन्ट घालतो म्हणून मोठा पप्पा झाला तो. का हो तो पप्पा झाला, मग आपण कोण झालो? आम्ही आजी आजोबा झालो. चला आपण आता चहा बिस्किट खाऊ. आता त्याला चहा बिस्किट खाण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे आपला. ठीक आहे. कोण झालं? पप्पा कोण झाले? हा ओम. हा आणि पप्पा कोण झाले? हा बर. ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह कसले कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर, माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर, हायचा शेकी शेकी हाय किती सुंदर. तुझं डिंपल जे पाहिजे ते घे. एक नंबर तुझी कंबर, हायचा शेकी शेकी हाय किती सुंदर. तुझं
OG gangster. I love to the passion, to viral sensation, representing nation. पण नखरे हजार. तुझी साधी simple तरी दिसते stylish. तुझ्या समोर फीकी baby Billie Eilish. तुझं diamond तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे हाय पण I like it. तुझं nose pin, earring, eyelashes, bling bling, highlight of blush आणि lipstick, pink pink. ए माझी girl, ए जाने जिगर, ए चमक खल्लो में तुझा king 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 king. जादू मंतर हा मंतर तुझा स्वॅग ओजी ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे ते घे. नाही चांगलं आहे. तेरी मैं जाकर रोक न पावा अखियां बिचो बंदियां कर सकता जाऊ दे तो नाही खेळत मग कशाला. हॅलो आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30. ॲक्च्युली ओम आता गेला आहे वरती क्लासला. आम्हाला जायचं होतं गणपती थोडंफार जे आहे 10 दिवसाचे गणपती ते बघायला जायचं होतं थोडंफार, पण पाऊसच इतका चालू आहे त्याच्यामुळे काहीच पॉसिबल होत नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला बाहेर पण निघता आलं नाही. तर आता मी भांडी घासते आहे कारण सकाळचे खूपच भांडी साचले आहे. त्याच्यामुळे आता तेवढं काम आटोपून घेते आणि नंतर मग काय आहे ओम आल्यानंतर काही करू देणार नाही. त्याच्यामुळे मग आता मी ते आवरून घेते सगळ्यात पहिले आणि मग बघूया काय तर हे ना सकाळपासूनचे असे भांडे पडलेले होते कारण आज आरामाचा दिवस होता, सुट्टीचा दिवस होता म्हणून सगळा आळसपणा असतो आणि आरामसुद्धा खूप गरजेचा असतो. जेव्हा आपण आठवड्यामध्ये पूर्ण 5 दिवस 6 दिवस काम करत असतो त्याच्यामुळे एखाद दिवस जर सुट्टी मिळाली तर एकदम असं पटकन काम करायची इच्छा होत नाही. असं वाटतं की एक दिवस मिळाला आहे तर थोडा आराम करून घ्यावा. तसंच आज झालं. तर आज मी दुपारी मस्त झोप काढली आणि त्यात मग भांडी अशीच पडून राहिली. नाहीतर युजली असं असतं की सुट्टीच्या दिवशी मी दुपारी आपलेच भांडे घासून घेते, पण आज ते राहून गेले आणि ते मला आता भरपूर भांडे साचले. तर हे असं मला आता साफ करावं लागतं आहे. खूप जास्त जेव्हा भांडे साचतात ना खूप वेळ लागून जातो. तर हे आता भरपूर साचून गेलेलं आहे. चहा सकाळचा चहापासून जेवणापर्यंत आता संध्याकाळी चहा करणार तेही भांडे शिल्लक राहणार. त्यानंतर दिवसभराचं जे आपली साफसफाई असते ते सुद्धा माझं करून झालं. ओमचे कपडे आवरायचे होते तेही मी केले ह्याच्या आधी. त्यानंतर कपडे वगैरे त्याचे खूप बोचके वगैरे असे झालेले होते. सगळे घड्या करून ठेवल्या, घर झाडलं. त्यानंतर माझे कपडे जे होते ते माझे कपडे व्यवस्थित करून ठेवले, आयरन करून ठेवले की जेणेकरून मला आठवड्याभरासाठी काही टेन्शन राहणार नाही. आपण म्हणतो सुट्टीचा दिवस आहे थोडा वेळ आरामाला मिळतो, पण असं जी मेंदूला शांतता पाहिजे असते ना ती नसते. आपल्या डोक्यात सतत विचार चालू असतात, एकतर कामाचे एकतर घरातले. ओमचा अभ्याससुद्धा घ्यायचा असतो. आता रात्री आल्यानंतर ओम अभ्यासाच्या नावाखाली तर बिलकुल ठणठण गोपाळच आहे कारण तो बसतो एक लेटर लिहिण्यासाठी त्याला 1 ते 1.5 तास लागून जातो. त्याच्यामुळे म्हणजे त्याला येतं पण तो काय करतो की इकडे तिकडे बघत असतो. त्याच्यामुळे तेही करायला माझा पुष्कळसा वेळ जातो. तर हे असतं वर्किंग वुमनचं जे लाईफस्टाईल असते ना रुटीन वगैरे, तर ते म्हणजे असं इतकं कठीण होऊन बसतात सगळ्या गोष्टी जेव्हा आपण वर्किंग वुमन असतो तेव्हा. तर हे असं सगळं माझी सध्या धावपळ चालू आहे, स्ट्रगल चालू आहे. ओम आलेला आहे क्लासमधून आणि आता चहा बिस्किट खाणं चाललेलं आहे त्याचं. काय शिकवलं बेटा टीचरने? अभ्यास काय केला तू? एबीसी. कोणता ABCD? बर, थोड्या वेळाने नंतर रात्री सांग मला काय शिकवलं ते. हा असं असतं आमच्याकडे.
ओमला आहे ना अशी शेकाशेकी चालली आहे. पुन्हा थोडस सर्दी सारखं वाटतंय त्याला, त्याच्यामुळे असं शेकाशेकी चालली आहे बघा. एक्सप्रेशनच गोड आहे बेटा तुझे. बाकी काही नाही, अभ्यास येत नाही, काहीच येत नाही तुला. येतं. डब्बू गोळा आहे, गोळा जाये. डब्बू गोळा आहे तू. लय अभ्यास करतो दोन्ही. मी आज चॉकलेट आणलं. हो का, बर. हॅलो. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आजचा ब्लॉग कसा वाटला हा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. तोपर्यंत नक्कीच भेटू एका नवीन दिवशी नवीन ब्लॉग सोबत. ठीक आहे, तोपर्यंत बाय.